हा जो काही व्हिडिओ आपल्याकडे याच्यात काय बघणार आहे आपण की आपण कसा बूस्ट करू शकतो आपला बायोलॉजीचा स्कोर 250+ लास्टच्या 10 days मध्ये. नीट क्वालिफाईड काय असतं आणि नीट क्रॅक करणं काय असतं. समजा एखाद्या मुलाला नीटमध्ये 600 मार्क पडलेत आणि 600 मार्क मिळून त्याला एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटले तर तो म्हणू शकतो की मी नीट क्रॅक केलेला आहे. किंवा एखाद्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याला 400-450 मार्क पडले, तोही एक अर्थ म्हणू शकतो की मी नीट क्रॅक केलेले आहे. तर नीट क्वालिफाईड म्हणजे काय की समजा जो नीटचा कट ऑफ स्कोर असतो तो क्लिअर करणं. आता नीटचा कट ऑफ स्कोर किती असतो, समजा आपण मागच्या 5 वर्षाचं जर अनालिसिस केलं तर नीटचा कट ऑफ स्कोर असतो 150 ते 160, 150 टू 160 ओपन कॅटेगरीसाठी, किंवा SC ST कॅटेगरीसाठी किंवा PWD साठी 120 ते 140च्या दरम्यान असतो मागच्या 5 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर. आता समजा हा जो नीटचा जो क्वालिफाईड स्कोर आहे हा जरी आपण सेक्युअर केला तर आपले फायदे काय, तर समजा आपल्याला आता आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत तर महाराष्ट्रामधून आपल्याला समजा BMS, BDS, MBBS प्रायव्हेट हे कोर्स करायचे असेल तर आपण महाराष्ट्रामधून MP भोपाळ किंवा बँगलोरला जाऊन देखील आपण हे करू शकतो. आपलं बजेट 15 ते 20 लाखामध्ये, किंवा MBBS करायचं तर 70 ते 80 लाखामध्ये, किंवा एखाद्याला MBBS अब्रॉड करायचंय तर त्याच बजेटमध्ये 25 ते 30 लाखामध्ये देखील आपण ते करू शकतो. पहिल्या 8 ते 15 दिवसामध्ये बायोलॉजीचा जरी तुम्ही अभ्यास केला तर हा एक क्वालिफाईड जो स्कोर आहे तो तुम्ही सिक्युअर करू शकता. कसा सिक्युअर करायचा, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जसं आता बायोलॉजीमध्ये जेनेटिक्स असो, इकॉलॉजीचं युनिट असो किंवा रिप्रोडक्शनचं युनिट असो, हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याचं तुम्ही कशी स्ट्रॅटर्जी पाहिजे अभ्यासासाठी तर जो माझा मित्र आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगून देईल. हॅलो एव्हरीवन, दिस इज शिनन साबळे, अ सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. आजचा हा जो काही व्हिडिओ आपल्याकडे याच्यात काय बघणार आहे आपण की आपण कसा बूस्ट करू शकतो आपला बायोलॉजीचा स्कोर 250+ लास्टच्या 10 days मध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट काय, हा मला क्वेश्चन्स खूप सारे लोक विचारतात की आपण बायोलॉजीला गेम चेंजर का म्हणतो. सगळ्यात पहिली आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय की 50% जो आपला नीटचा पेपर असतो तो कुठून येतो, बायोलॉजी मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते खूप जास्त स्कोरिंग आणि मेमरी बेस्ड आहे. यामुळेच आपण काय करतो, यामुळे आपण बायोलॉजीला काय म्हणतो, गेम चेंजर सब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे का, पुढची गोष्ट आहे की गोल्डन रूल काय. आपल्याला बायोलॉजीमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा आहे तर लास्ट 10 days मध्ये मी काय असा गोल्डन रूल फॉलो करू ज्याने मला 250+ मार्क्स येतील. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवायची की NCERT जी आहे ही बायबल सारखी काय आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय, नो न्यू बुक्स. ठीक आहे, कोणतीच दुसरी बुक तुम्हाला वाचायची सध्या या टाइमला नाहीये. तुम्ही जर फक्त NCERT जरी वाचली या शेवटच्या टाइमला तरी तुम्ही 250+ मार्क्स स्कोर करू शकता. ठीक आहे, तिसरी गोष्ट काय, रिवाइज करायचं आपल्याला अगेन अँड अगेन. आणि चौथी गोष्ट काय, फोकस ऑन वीक एरियाज. ह्या चारही गोष्टी आपल्याला इथे झाल्या. हे आपण गोल्डन रूल फॉलो करू लास्टच्या 10 days मध्ये. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे का, पुढची गोष्ट आहे आपल्याला अभ्यास असा कसाही नाही करायचा, आपल्याला एका प्लॅनने अभ्यास करायचा. तर हा प्लॅन आपल्याला कसा पाहिजे, हा प्लॅन आपल्याला पाहिजे सिस्टमिक. आता सिस्टमिक प्लॅनसाठी आपल्याला मी काय केलं, इथे दोन आपल्याला स्लाइड्स दिल्यात. या दोन्ही स्लाइड्समध्ये एक तर इथे 11चं आणि इथे 12चं मी काय केलेलं आहे, वेटेज तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, 11च्या वेटेजमध्ये काय, प्लांट किंगडम, अॅनिमल किंगडम, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, बायोमॉलिक्युल्स, सेल सायकल, सेल युनिट ऑफ लाईफ, मॉर्फोलॉजी आणि केमिकल कोऑर्डिनेशन. हे जे चॅप्टर्स आहेत याच्यातून तुम्हाला जवळपास 30 ते 40 मार्क भेटतील फक्त जर तुम्ही एवढे चॅप्टर्स करून गेले तर जे हाय वेटेज चॅप्टर्स हे पहिले करायचे, मग जायचं मीडियम प्रायोरिटी वाले चॅप्टर्स आणि मग लो प्रायोरिटी वाले चॅप्टर्स. असं करून तुमचं 11th जे आहे ते चांगल्याने होऊन जाईल. ठीक आहे, हे कसं करायचं, सगळ्यात पहिले NCERT रीड करायची लाईन बाय लाईन आणि मग काय करायचं, मग करायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. फक्त एवढी गोष्ट केली तर तुमचा फायदा होईल 100%. ठीक आहे, हा लास्ट जे आपलं 10 days आहे याच्यामध्ये हीच गोष्ट खूप जास्त काय असते, फायदा करणारी असते. खूप सारे मुलं काय करतात की नॉन सिस्टमिक अभ्यास करतात, कसा पण अभ्यास करतील, काही पण करतील. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, जर तुम्हाला एक चॅप्टर कंप्लीट करायचा तर दोन गोष्टी करायच्या, सगळ्यात पहिले NCERT रीड करायची आणि मग काय करायचं, मग जायचं PYQs वर. बस एवढी गोष्ट करायची, चालेल का. पुढची गोष्ट येते 12 साठी. तर 12 साठी काय आपल्याकडे, 12 साठी हे मी चॅप्टर्स तुम्हाला काढून ठेवलेत, टॉप स्कोरिंग चॅप्टर्स ज्याची आपण प्रायोरिटी काय ठेवली, खूप जास्त हाय प्रायोरिटी ठेवू. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येतात, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी जे दोन्ही चॅप्टर्स, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स, रिप्रोडक्शनचं पूर्ण युनिट, कोणते रिप्रोडक्शनचे, एक तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि ह्युमन रिप्रोडक्शन आणि ह्युमन हेल्थ अँड डिस. हे जे चारही आपले 5 जे क्वेश्चन हे आहेत चॅप्टर्स आहेत हे खूप जास्त काय आपल्याला इम्पॉर्टंट असं खूप काय आहे, हाय प्रायोरिटी वाले चॅप्टर्स. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मीडियम प्रायोरिटी आणि लोअर प्रायोरिटी. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन, हे चॅप्टर्स कसे कंप्लीट करायचे, पहिले NCERT आणि मग PYQs. आणि तुमचे दिवसातून किती चॅप्टर्स व्हायला पाहिजे, तर तुमचे सध्याच्या टाइमला दिवसातून 4 ते 5 चॅप्टर्स असे व्हायला पाहिजे. ठीक आहे का, चालेल. पुढची गोष्ट आता आपल्याला NCERT ची मास्टरी कशी करावी लागेल, सगळ्यात पहिले लाईन बाय लाईन रिव्हिजन करा. त्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यात जास्त डायग्राम्स, चॅप्टर्स लाईक इव्हॉल्युशन. हे जे इव्होल्युशन सारखं चॅप्टर आहे ना याच्यामध्ये डायग्राम्स आहे. मी याची गॅरंटी देऊ शकतो की इव्होल्युशन या चॅप्टर मधून काय पडेल, 100% काय पडणार, डायग्राम येणारच आहे. कारण की ते काय खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे, त्याचं वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे, पुढची गोष्ट काय ते हायलाईट करायचे आपल्याला काय कीवर्ड्स, आणि चौथी गोष्ट काय सॉल्व्ह करायचे एनसीईआरटी बेस्ड एमसीक्यूज. आता एमसीईआरटी बेस्ड एमसीक्यू साठी मी सगळ्यात पहिले तुम्हाला काय रिकमेंड करतो ते आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हे सोडून बाकी तुम्ही काहीच नका करू. चालेल, पुढची गोष्ट आहे का, पुढची गोष्ट आहे की हाय वेटेज टॉपिक आपण हे आता बघितले. हे तुम्हाला दोन्ही पण पेज तुम्ही काय करून टाका, हे दोन्ही पण याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि याच आणि अभ्यास करा. ठीक आहे, पुढची गोष्ट काय आहे, पुढची गोष्ट डेली स्टडी प्लॅन काय पाहिजे आपलं, 4 ते 5 चॅप्टरच रोजचे रोज व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 50 ते 100 एमसीक्यूज डेली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही एक मिस्टेकची नोटबुक सुद्धा बनवू शकता, याच्यामध्ये तुम्ही तुमचे रोजचे रोज मिस्टेक्स लिहिता. याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगेल की तुमच्या जे काही चुका होत आहेत ना, जर तुमची एनसीईआरटी इथे जर एनसीईआरटी लाईन्स लिहिल्या, इथे एक ब्लँक स्पेस असते बघा साईडला खाली वरती, त्याच्यामध्ये तुम्ही त्या इम्पॉर्टंट लाईन्स लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही लास्ट रिव्हिजन करसाल नीटसाठी तर तेव्हा चांगले निघून जाईल. ठीक आहे, आता पुढची गोष्ट आहे की एमसीक्यू स्ट्रॅटेजी काय आपण यूज करू शकतो बायोलॉजीसाठी. तर सगळ्यात पहिले एलिमिनेशन तर तुम्ही बघा, जर तुम्ही जो अभ्यास चांगल्याने केला असेल तुम्ही एलिमिनेट करू शकतो ऑप्शन चांगल्याने. ठीक आहे, दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी वी कॅन यूज. सेकंड गोष्ट काय, एनसीईआरटीतून कीवर्ड्स असतात त्यावरूनच क्वेश्चन्स येतात. त्या कीवर्ड तुम्ही आता बघा कसं कसं कोणत्या कोणत्या चॅप्टरचे आहेत. आणि पुढची गोष्ट काय, अवॉइड करायची आपल्याला ओव्हर थिंकिंग. खूप सारे स्टुडंट्स काय करतात, पेपर जेव्हा द्यायला जातात नीटचा तेव्हा एखादा क्वेश्चन आला ते लगेच त्यांच्या माइंडमध्ये आन्सर येतं, पण ते थोडा विचार केल्यावर ना ते आन्सर चेंज करतात. याला आपण म्हणतो काय ओव्हर थिंकिंग. तर ही तुम्ही अवॉइड करा. तुम्हाला असं वाटतं जोपर्यंत काही लॉजिकल रिझन नाही आहे तोपर्यंत आन्सर चेंज करू नका, ऑप्शन चेंज करू नका. ठीक आहे, आता ही शेवटची गोष्ट एक्झाम डे साठी काय टिप्स देऊ शकेल मी, तर एक्झाम डे साठी एवढे टिप्स स्टार्ट करा सगळ्यात पहिले बायोलॉजी पासून. सगळ्याचा फायदा राहील कारण तुम्ही याला सगळ्याचा टाइम देऊ शकता. एकदा 50% आपला पेपर काय होऊन जाईल, सॉल्व्ह होऊन जाईल पहिल्या 1 तासामध्ये. ठीक आहे, दुसरी गोष्ट रीड करायचे क्वेश्चन्स केअरफुली. जे काय असतं ना, काही लाईन्स असतात नॉट वाले, ठीक आहे, किंवा ऑर वाले असे, तर याला काय करायचं, असे जे काही वर्ड्स असतात ना त्याला पहिले असे अंडरलाईन करायचं. ठीक आहे, आपल्याला रीड करायचे क्वेश्चन्स केअरफुली, सिली मिस्टेक्स अवॉइड करायचे. आणि तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगेल, तुमच्या प्रिपरेशनवर तुम्हाला काय ठेवायचं, ट्रस्ट ठेवायचं. ठीक आहे, एवढ्याच गोष्टी होत्या आपल्याला जर का तुम्हाला नीटमध्ये 250+ स्कोर करायचा लास्टच्या 10 days मध्ये. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर नीट 2026 एक्झाम.